नमस्कार मित्रमंडळी. तर आज आपण बनवणार आहोत इथं मटकीची आमटी. तर बघा, इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून, आणि त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे, हळद टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर इथं आता आपण कढईमध्ये तेल टाकत आहोत. ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे. गरम होऊन झाल्यानंतर त्यात मोहरी आपण फोडणीसाठी दिलेली आहे, जिरे टाकलेले आहेत. इथे व्यवस्थित तडका बसला ना छान होते मटकी. तर आता इथे आपण कांदा टाकलेला आहे. आता व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर सगळी ॲड केलेली आहे. आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजून घेतल्यानंतर आपण इथं हे 5 मिनटं पूर्ण शिजून द्यायचं आहे. आपले जे टोमॅटो आहे, कारण आपण मटकी ही उकडवून घेतलेली आहे, शिट्टी करून घेतलेल्या आहेत आपण याच्या, त्यामुळं इथे टोमॅटो आपला पूर्णपणे असा शिजला गेला पाहिजे, म्हणजे पटकन तयार होते आपली मटकीची आमटी. तर इथं आपण आता हे 5 मिनटं ठेवायचं आहे. मध्ये एकदा हलवायचं. तर ते मी दाखवलेलं नाही आहे इथे. तुम्ही एकदा मध्ये हलवून घ्या 5 मिनटानंतर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा की झालेलं आहे का. तर आता आपण बघूया झालं आहे का आपलं. तर हे बघा, आता कसा टोमॅटो मऊ पडलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण मटकी ॲड करायची. हे बघा, स्मॅश करून घेत आहे इथं मी, म्हणजे व्यवस्थित बारीक होऊन जाईल. असं मऊ व्यवस्थित झाल्यानंतर एकजीव होतंय. तुम्हाला हवं असेल, असं जर आवडत नसेल तर तुम्ही हे बारीक करून पण मिक्सरला घेऊ शकता, पण आम्हाला असं आवडतं, त्यामुळे हे मी लाल तिखट पावडर टाकलेली आहे आणि आपली जी चटणी आहे ती पण ॲड केलेली आहे 2 चमचे. तर आता व्यवस्थित हे सगळं परतवून घ्यायचं. कोथिंबीर वरून आणखीन ॲड करत आहे. तर व्यवस्थित आता हे आणखीन एकदा ठेवायचं. तर पूर्ण लाल कलर कसा येतो बघायला. तर हे बघा, आपण इथं कलर कोणताही वापरत नाही, आणि मिसळचा मसाला जो असतो ना, ते मटकीच्या मी आमटीमध्ये टाकत असते नेहमी. तर टेस्ट खूप छान येते याला. हे बघा, आता आपण जी मटकी घेतलेली ती याच्यामध्ये ॲड केली. झाली आपली मटकीची फोडणी देऊन. तर हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा.